तुमरो काळમાં व्हॅलिडिटी को काही प्रश्नच नहीं होतो, सवालच नहीं होतो. समिती जवळ काही कर्मचारी इन्न मी मोरो हलबा को दावा सोडण्याहून असे लिखना देईस होती. आपलो समाज को मिलिंद कतवारे या केस को मोठो गाजाबाजा भयो. गोष्टीयो परंपरागत धंदा हा. शेवटी गोष्टी उनको धंदा भरताना लागे हा. पण करीत लोक आणि एकला लागे तर पूर्ण सगळ्याला लोकांना लाग गए. षड्यंत्र रचून संविधानिक हक्कापासून दूर ठेवणारी आहे याविषयी मी ठाम. गोष्टी ओबीसी मा हा हा जो खरो हा. पण वो गोष्टी जो ओबीसी मा हा हा वो आपण हा काय यो महत्व तर आपलं लोकमानला आपलं समाजला देश लोकमानला पाणी कशी जास्तीत जास्त बेटा मोरी संकल्पना होती. रामराज्यमा असे होतं काय चंद्रपूर जिल्हामा तब गडचिरोली जिल्हा मोर आरमोरी गावमा मोठी लोकसंख्या होती मोर समाज की अजनस एक काळमा 7 ना 8 हजार लहानसो गाव लोकमान होता. आज 2000 नस कलेक्टर पेक्षा मोठं का आम्ही काही क्रिमिनल लोकमान आहान काय एको सर्टिफिकेट आण काका को आण आत्या को आण बुडगा बाबा को आण बुडगा को आण. हॅलो, जय आदिम, नमस्कार. आदिम रंगभूमी व सांस्कृतिक प्रतिष्ठान को यो कार्यक्रम में आपलं स्वागत है. मी हाऊन आकाश पवनीकर आणि तुम्ही देख रहे हो हलबा पॉडकास्ट. भाषा आपली आणि लोकमान भी आपलाच. तर आज आपलो कार्यक्रम में उपस्थित हा अखिल भारतीय आदिवासी हलबा महासंघ को राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री शरद सोनकुसे साहेब. जय आदिम साहेब. जय आदिम. आदिम रंगभूमी व सांस्कृतिक प्रतिष्ठान को यो स्टुडियो में आपलं स्वागत हा. धन्यवाद साहेब. आपला यो स्टुडियो में ऐकना कशी वाट रही है? आदिम रंगभूमी व सांस्कृतिक प्रतिष्ठान कार्यक्रममा मी जो आया हो न तुम्ही मला बोलाया हो यो देखुन्या आणि न रंगभूमी को स्टेज देखुन्या मला खूप चांगलं वाटतं. धन्यवाद साहेब. येणं अशा रीती को आदिम की संस्कृती आपण जर लोकमान पर्यंत गयो देखाय तो फायदा आपला आदिम जमातला भरपूर हो अशी वाटतं. खूप चांगलं साहेब, खूप चांगला विचार आपला. साहेब, मी अब पहिलो प्रश्न विचारतो तुम्हाला. आपलं थोडंसो परिचय देऊ. परिचय बलकुन्या तसे काही रहने तरी परंतु महाराष्ट्रमा जो नक्षलग्रस्त भाग बलकुन्या ओळखतं पण नक्षलग्रस्त भाग को शेवट को जिल्हा गडचिरोली पण गडचिरोली जिल्हा को आरमोरी गाव खेडेगाव पण आरमोरी गाव को मी वन काळमा जेव्हा आम्ही लहान होतो जेव्हा आज मी 65 साल को आहो वन वेळेस आमला रस्ता नव्हता. नदीवर त्याला डोंगानं जावं लागत होतो शिकबला. इवन मी नोकरीला 81 ला लागे तेव्हा गडचिरोलीमा जाबासाठी मोर गावलं आरमोरी वरत्याला गडचिरोलीला जाबासाठी दुई ठिकाण पूल नव्हता. आम्हाला डोंगानं जावं लागत होतं. अशी मोठी विचित्र अवस्था होती. टाइम की पुन्हा टाइम ती खूप म्हणजे विचित्र अवस्था होती. 10वीला जेव्हा होतो नवीन कोर्स होता आम्हाला दिवाळीपर्यंत पुस्तक भेटत नव्हता. बापरे. अशा अवस्थामा आम्हाला अभ्यास करकुन्या जो शिकवतो देखकुन्या बाजकुन्या मोठं होबं लागे. खाबाला काही भेटत नव्हतो. कुर्ता की घुगरी मोहा फूल आबत चना को डाळ को पुरण भेटत. वन काळमा आम्हाला मोहू फूल वो को पुरण करकुने आम्ही खात होतो. मोठो विचित्र आमरो मोठी गरीब परिस्थिती आहे ना. गरीब परिस्थिती आणि मोठी कडकी की अवस्था होती. हो अब वन जमानामा आम्हाला 1 पैसा 2 पैसा देखबला भेटत नव्हता. शाळामा जात असताना पहिल्यांदा पहिलं पारोग
रोवनाकी पेंडी टाकून आम्ही मोठो गए. अरे बापरे. पहिल्यांदा रोवना करबाला पेंडी टाकबाला जातो 20 पैसा भेटत होता. हो का. हा. अरे आणि बापरे. मग पारोग्न आहे हम्म. का मग शाळाમાં जा बघो लहान सो दप्तर असे थे बघो हा. चलो शाळाમાં. चल. नाही ना बा. हा. वेळेनुसार प्रसंग. हो, हो. ठीक आहे साहेब. तर आपलं जन्मस्थान आणि क्षेत्र कोणतं बोलले तुम्ही ना. आरमोरी आरमोरी आरमोरी. आरमोरी यो. जिल्हा गडचिरोली. पहिल्यांदा चंद्रपूर जिल्हा होतो आमरो. हा 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 मग नंतर चंद्रपूर जिल्हा को गडचिरोली जिल्हा अलग भय. हा हा हा. हा आणि चंद्रपूर वेगळो भय. अच्छा. असे दू जिल्हा वैनगंगा नदी को वतको गडचिरोली आणि अतको चंद्रपूर जिल्हा असं दू पार्ट करीन. हा हा हा. अच्छा अच्छा. तर साहेब मला सांगो आपलो लहानपणको जो काळ होतो तुमरो जो ओकोमा सुख आणि दुःख ती एखादी गोष्ट मला सांगो. आमरो एमा सुख बलकुण्या हा असे काही दिसतच नव्हतं. नुसतं दुःख न दुःखच. एक कपडा हा वन एक कपडावर त्या 12 महिना शाळाમાં जा बको. हो म्हणजे मी इतकं सांगतो का जेव्हा मी बीएससी पार्ट 1 ला नागपूर सारखं ठिकाण आहे हो हो तेव्हा मोर चालं एकच पैजामा होतो आणि वो पैजामा फाटे पैजामा पर्यंत मला शाळा कॉलेजમાં जावं लागत होतो सिंधू कॉलेजમાં. मोठं दुःखी गोष्ट आहे. मला वकावर त्याला हळू 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 थोडस चांगलं एकमा आबा लागे. साहेब आपलं एज्युकेशन किती आणि कामा भयो थोडं सविस्तर सांगू आम्हाला. एज्युकेशन मोरो पहिली तर 10वी पर्यंत तो मोरो गावमा भयो आरमोरी. आरमोरीमा. हा 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 वकानंतर 11वी 12वी ब्रह्मपुरी. वकानंतर ब्रह्मपुरी 12वी भई. मग मला असे वाटे का इंजिनिअरिंगला जायला पाहिजे. VRC मा ऍडमिशन साठी मी प्रयत्न करे. परंतु काही अडचण अशी होती का नंतर देखून मोर बापने बोलीस मग बोले चलो बा बीएससी पार्ट 1 करू. मग बीएससी पार्ट 1 ला ऍडमिशन ले सिंधू कॉलेज. सिंधू कॉलेज सिंधू महाविद्यालय. बीएससी पार्ट 1 मा मी जब गए रेबाला मोठी अडचण होती. मोरो मामा नाईक तलाव बांगलादेश ज्याला बोलतं हनुमान मंदिर जो मोठी विहीर हा. मी पण रजिस्टर इथून. हा वन काळमा 1977-78 मा. अच्छा अच्छा. म्हणजे इतकं अडचण मा म्हणजे आज जर मी विचार करून कसे वमा रहणे कसे रहे तर आश्चर्य वाटतं. वने एकमा मी बीएससी पार्ट 1 मा सिंधू कॉलेजला होतो. सिंधू कॉलेजमा म्हणजे मला चांगलं वाटतं की वन वेळेस ऑर्गॅनिक केमिस्ट्री बोलकुने आमरो एक विषय होतो. मी युनिव्हर्सिटीमा टॉपर होतो. अरे बापरे. जे मॅथमॅटिक्स ऑर्गॅनिक केमिस्ट्री विषय मराठीमा सुद्धा खूप चांगला मार्क भेटे. पण मला एक मोडक मास्तर भेटे. मोडक लेक्चरर होतो मला. बोलीस तुम्ही बीएससी MSc करून काय करणार आहो. तुम्ही इंजिनिअरिंगलाच जाओ. आणि दरम्यान VRC मा मला ऍडमिशन भेटी पण पैसा नव्हता. ऍडमिशन लेबरसाठी वन काढमा 400 रुपया नव्हता मोरजवळ. बाप जवळ 400 रुपया नव्हता. VRC सोड दे डिप्लोमा मा गए. सर्व मोरो लेक्चर जो म्हणजे मी अजूनही नाव लेतो. मी वन हिशोबनं इंजिनिअरिंग करे आणि मग नोकरीवर त्या लागे. आणि इंजिनिअरिंग करत असताना स्पोर्ट कॅरममा पॉलिटेक्निक स्पोर्टमा मी कॅरम को विजेता होतो. खूप बढिया सर. बॅडमिंटन को रनर होतो. वा वा. हे सगळं गोष्ट वन काळमा म्हणजे मी 1978 मा NSUI को युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह होतो. बापरे. म्हणजे खूप चांगलं आपलं तुम्ही यो हा म्हणजे असे एकंदरीत गए. जेव्हा इंजिनिअरिंगला होतो तेव्हा आम्हाला एक RCC सब्जेक्ट होतो.
हा. रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट. हम्म. मग मी मेडलिस्ट होतो बोर्ड अरे. ऑफ टेक्निकल एज्युकेशन को. वाह सर वाह. अभिनंदन सर तुमरो वो काळमा हो. एवढं तुम्ही ना एज्युकेशन संघ तुम्ही ना स्पोर्ट आणि या गोष्ट हा. तुम्ही ना संघ કર્યો या म्हणजे खूप कमी लोक मान. ज्या जिद्द होती मोर गाव की. हा. आमरो गाव म्हणजे मोठं खेडावाडावर त्या हा, हा. स्पोर्ट अगोदर पासलं म्हणजे झाडभर त्या चढबक होतो बंदर सारखं चढत होतो ना मी. तो एनर्जी होती वा वा गाव की एनर्जी गावची वेगळीच energy. वेगळीच राहते. एनर्जी बस आणि जिद्द. हा, हा. पहिलो वर्ग पासून काय बोलतो वर्ग प्रतिनिधी नाही काय. हा वर्ग. तो वर्ग प्रतिनिधी पासलं चालू होतं युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह चालू होतं. खूप छान सर हा. बढिया. मलाही ऐकायला खूप चांगलं वाटेल. एनर्जी भेटेल ना तुम्ही ज्याले मला चांगली गोष्ट हा. अच्छा मला एक गोष्ट सांगो जब आपण शिक्षण लिहित होतो तब तुमरो जोड कास्ट सर्टिफिकेट होती का? आमचं चाललं काय तशी आमरो एरिया यो अगोदर पासलंच आदिवासी एरिया. हो. आम्हाला काही अडचणच नव्हती. मला 75-76 म्हणजे 10व वर्गानंतर 11वीला आम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागत होती. हो. तर बोलकुणे आम्ही 75 माच आम्हाला 75-76 मा कास्ट सर्टिफिकेट भेटत होते. काही अडचण नव्हती आम्हाला. अच्छा अच्छा. हो. हा हा हा. न ओ टाइम मा व्हॅलिडिटी होती का? नाही व्हॅलिडिटी बोलकुणे काही विषयच नव्हतो. ओ टाइम मा नाही बिलकुल नाही. कास्ट सर्टिफिकेट म्हणजे कास्ट सर्टिफिकेट यो व्हॅलिडिटी बिलिडिटी अब सरकारनं काढीस. हा हा. हा मला यो सांगो एक अधिकारीनी आपल्याला कास्ट सर्टिफिकेट देईस हो. आणि वन कास्ट सर्टिफिकेटला व्हॅलिडिटी हम्म. तो नियम हा. वन वेळेस वगैरे व्हॅलिडिटी वगैरे काही नाही. हम्म. कास्ट सर्टिफिकेट भेटी हो. तहसीलदार म्हणजे प्राधिकृत वाला अधिकारी बोलताना मी हो. वन देईस म्हणजे भय बर. वन वेळेस उंकचाला एवढा अधिकार होता कास्ट सर्टिफिकेट भेटत होती. अच्छा अच्छा. अब मला सांगो तुम्ही जेव्हा नोकरी भरा लागे हो तब वो काळमा काही स्ट्रगल वगैरे करणं पडे का नोकरीसाठी? नोकरीसाठी स्ट्रगल बोलकुने असे काही करवं नाही लागे. कारण आम्ही जसे पास आउट भय हा पास होबक अगोदर हा निकाल लागबक अगोदर हा. मला गडचिरोलीमा वर्क चार्ज इस्टॅब्लिशमेंट बोलतं पण वर्क चार्ज इस्टॅब्लिशमेंट भरत्या अगोदरच नोकरी लागे. स्ट्रगल नाही. काही म्हणजे स्पर्धा वगैरे काहीच नाही. काही स्पर्धा नाही. शेड्यूल ट्राईब बोलकुने होतो मी. अप्लिकेशन करो नोकरी. अच्छा मला अच्छा. पुष्कळ ठिकाणं पीडब्ल्यूडी मा नोकरी भेटी. हम्म. एअरपोर्ट अथॉरिटी मा नोकरी कॉल आहे. हम्म. WCL मा कॉल आहे. हम्म. पण मी सगळं एक सोडून आमरो आदिवासी मा बोलतो ना जल जंगल जमीन. हो 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 वकमा मी जल हो म्हणजे पाणी हो पाणीशी निगडीत हो. त्या वा नोकरी मी स्वीकारे. म्हणजे आपण जर पाणी भरत्या काम करेन हो. तर आपलं लोकमानला आपलं समाजला देश लोकमानला पाणी कशी जास्तीत जास्त बेटा मोरी संकल्पना होती. बोलकुने मी इरिगेशन पाणी को खाता ले. खूप बढिया. मला हे ऐकायला खूप चांगलं वाटेल ना तुमच्याबद्दल. ऍक्च्युली कशी आपण भेटत होत आणि पण या सगळी गोष्ट होत नाही होती. हा. पण आज आपलो स्टुडिओ मा एक पॉडकास्ट को जरिया मा या अगर गोष्ट हो रही ना खूप आनंद की गोष्ट. साहेब तुमरो पुढको सवाल. आज की तारीख में कास्ट सर्टिफिकेट और वैलिडिटी एक ही लड़ाई समाज कर रहे हैं. एको बरते आप लोग काय बननो हा? थोडा सुंदर प्रश्न विचारे तुम्ही. नहीं कसे देखो तुमरो काळ मा वैलिडिटी को काही प्रश्नच नहीं होतो सवालच नहीं होतो. पण आमरो वेळ मा या स्ट्रगल आणि या सगळ्या गोष्टी यो भैया उत्पन्न भैया तर आम्हाला खूप स्ट्रगल हो रही नाही का. कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी हो काय स्ट्रगल करावं लागतं आणि कहा करावं लागतं एकही आपल्याला विचार करायला पाहिजे. बरोबर. ठीक आहे. कास्ट सर्टिफिकेट साठी जर सरकारने अगोदर पासला काही नियम बनायचा हा हो व नियमला
दूर करकुन्या हम्म. महाराष्ट्र सरकार जर वेगळा नियम करत हा. वो अधिकार हा काय यो अजून आपलं समाजला समजेल समजून बरोबर आहे. नाही काय हो. अगोदर का काळमा बाप की कास्ट सर्टिफिकेट रही हो. तुमरो मोठो भाई का दाखला मान नोंद रही हो. एक शपथ पत्र एफिडेविट मी यो मोरो समाज को आहू तो बलकुने कास्ट सर्टिफिकेट भेटत होती. हो. अब काय बोलतं एको सर्टिफिकेट आण काका को आण आत्या को आण बुडगा बाबा को आण बुडगा को आण हा? मला हे समजच नाही हा, हा. कोणी कोणती जात सोडतं काय नाही 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 नाही. आम्ही काही क्रिमिनल लोकमान आहान काय नाही नाही ना नाही. मग सरकारला का बरं असं वाटतं ना आम्हाला का सर्टिफिकेट देणे आपलंही लोकमान को चुकतं हा. का सर्टिफिकेट साठी किती लोकमान अर्ज करतात हम्म. नाही काय अर्ज करो आणि अर्ज करेवर त्या जर देत नसल तर संघटना हा ना हा. अब संघटना काय प्रत्येकच लोकमान का घर जाणार नसतं नाही नाही. बा तुम्ही कास्ट सर्टिफिकेट लिहा बोलकुन्या हो बरोबर. कास्ट सर्टिफिकेट साठी जो काही डॉक्युमेंट लागतं तो डॉक्युमेंट देखो हो आणि वन आधार भरत्या कास्ट सर्टिफिकेट साठी जाऊ बरोबर. तुम्ही जर अर्ज करेन कास्ट सर्टिफिकेट भेटी नाही गोष्ट वेगळी हा गोष्ट. पण मी आज देखत आहो की जे कोणी लोकमान कास्ट सर्टिफिकेट साठी अर्ज करतं उनला कास्ट सर्टिफिकेट भेटत आहात कारण अभी जी मी व्हॉट्सअपवर त्या वगैरे देखतो. अच्छा. हा. दिसत आहात ना कास्ट सर्टिफिकेट भेटत आहात हा. हो नाही भेटत आहात असे बोलणं मला तरी चूक वाटतं. अच्छा. कास्ट सर्टिफिकेट साठी काही प्रॉब्लेम नसतो पण उत्पर्यंत तर ठीक आहे. हा पण व्हॅलिडिटी हा यो यो प्रश्न सगळ्यात मोठो उपस्थित भया. मला एक समजत नाही हा. की एक अधिकारी हो. ज्याला सरकारने पॉवर दिस कास्ट सर्टिफिकेट काढबको हो. वो हा महसूल अधिकारी महसूल अधिकारी बरोबर. जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर साहेब हम्म. कलेक्टर का अंडर मा एसडीओ हम्म. डिप्टी कलेक्टर वो जर तुला सर्टिफिकेट देत आहात हो. तर वो सर्टिफिकेट देवर त्या वकसाठी व्हॅलिडिटी काम को नियम आहे बरोबर. व्हॅलिडिटी जो तपासणी समितीवाला देतं वो काही आहे ना कलेक्टर पेक्षा मोठं हा का कलेक्टर पेक्षा मोठं हा का नाही नस नाही नसा. म्हणजे एक कामा तरी एखादो समाजला थोडस दूर करबको काय कटकारस्थान वगैरे हा काय एकावर ते विचार करबं लागतं. बरोबर. हा तर व्हॅलिडिटी जो काही विषय असो व्हॅलिडिटी साठी जाओ तुम्हाला व्हॅलिडिटी कावर भेटत नाही याच्यावर ते विचार करावा लागतो आपल्याला आज. हो. मला सांगो आपलो समाज की या चळवळ चालू आहा आणि या चळवळमा आपण बी सहभागी आहात तर मला सांगो तुम्ही आपण किती साल पासले की या चळवळमा तुम्ही सहभागी आहात. चळवळ या 76 पासलंच सुरू होई आणि 80 क नंतर 29 ऑक्टोबर 80 क नंतर याला जोर चळवळमा सहभागी जर भलीस तर मी अगोदरच समाजसाठी काहीतरी करबको येणं उद्देश ना लहानपणापासूनच मरो डोकामाय होतं पण समाजला सर्टिफिकेट भेटत नाही. समाज का नोकरदार माणसाला काढत आहात हे जे खंत होती पण खंतसाठी मी जवळपास आज 35 साल बाहेर राहा तपासण्याने चळवळमा सक्रिय आहो. वा सर वा छान आपलो सहभाग हा समाजसाठी. साहेब समाज की चळवळमा आपण तुम्ही स्वतः कोणकोणती भूमिका स्वीकार्यो आणि कर्यो ओके थोडीशी माहिती देऊ मला. समाज का चळवळमा भूमिका बलकुन्या तशी आपली काहीच नसतं. काहीच नाही. भूमिका या हा फक्त की समाज क लोकमान्य जे कोणी नेतावांना चळवळमा भाग लईस हा जे का पुढाकारनं चळवळ समोर जात आहात वन चळवळ को एक हिस्सा बलकुन्या भाग बलकुन्या मी काय करब शकतो वन हिशोबनं मी मोरो काम चांगलो पद्धतीनं करे.
अच्छा. लोकमानना संघटन करबको वन चळवळ मागको उद्देश खेडोपाडी सांगबको आमरा भागमा मोठा भंडारा जिल्हाમાં भरपूर जमात का लोकमान चंद्रपूर जिल्हाમાં तब गडचिरोली जिल्हाમાં मोरा आरमोरी गावમાં मोठी लोकसंख्या होती मोर समाज की अजून एक काळમાં 7 ना 8 हजार लहानसो गावમાં लोकमान होता आज 2000 नस अरे बाप. तो वन काळको असको काळको फरक हा पण वन वेळेस म्हणजे मला आठवतं की आबापर्यंत पूर्ण लोकमानला संघटित करू चळवळमा भाग लेवला सांग बको आपला समाज की काय अडचण हा कशा दूर करता होतं त्या मार्गदर्शन कर बको सांग बको लोकमानला सक्रिय सहभाग होतो मरो हा आणि वकोच रूपनं एक महासंघ मी अखिल भारतीय आदिवासी हलवा महासंघ जे मुख्य संरक्षक धनंजय धार्मिक साहब म्हणजे रिटायर्ड चीफ कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स तर उनके सोबत जब मोरो परिचय भय 1996-97 एकदम म्हणजे प्रत्येक विषय कशा रीतीने लेबलला पाहिजे को प्लस काय हा मायनस काय याचा विचार करतो आणि हे सगळी गोष्ट मला चांगली म्हणजे दिशी एक सांगतो बागल का आखाडामा एक मीटिंग भई होती सिनेट सदस्य होता तब रत्नाकर धामनकर साहेब हेमराजजी हेडव होता धार्मिक साहेब सब मोरू जास्त परिचय नव्हतो उनका सोबत पण मला 2 शब्द बोलवायला वेळ भेट्या आणि मोर बोलके जो बोलत होतो देखून धार्मिक साहेब मला सांगेस की तुम्ही महासंघला आवश्यकता हा आम्हाला आणि मग मी महासंघमा कार्य करबो जॉईन भय अगोदर असेच तालुका वगैरे वर त्या काम करे आणि मग मला उपाध्यक्ष बनाईन आणि मोर्चाला गडचिरोली जिल्हा चंद्रपूर जिल्हा भंडारा जिल्हा की जबाबदारी थी कि यमा संगठन बढ़ाओ वो काम मी चांगल्या पद्धतीनं करे तब नागपूर जो हेमराज हेडव साहेब चालला होतो चांगलं काम आहे मोठी मोठी संघटना पूर्ण जेव्हा जवळपास महासंघ की 48 गावमा संघटना 48 गावमा संघटना प्रत्येक जिल्ह्याला जिल्हाध्यक्ष आहात दिल्ली इंदोर यांकी ज्या संघटना आहात आम्हाला मनोनीत सदस्य आहात आणि वको फल म्हणजे मी मला धार्मिक साहेबनं आज अध्यक्ष बनाईस कार्य आपलं खूप चांगली गोष्ट आहे समाजासाठी तुमरोसाठी खूप चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही ज्या भूमिका निभायो वो काम दिसके ना आयो असे नाही की तुम्ही सांग रहे हो आम्ही भी सर्च करतात सर्च करून मग आया का तुम्ही ना ज्या काम कर्या वो ऑब्वियसली वह दिसी हा घडी हा तब जाके वह संघटना तयार भी खूप चांगलं काम हा साहेब पुढको प्रश्न होतो जुनो काळको चळवळमा आणि आजको काळको चळवळमा तुम्हाला किती फरक वाटते चांगला प्रश्न नहीं तुम्ही 2 कार्ड देखा मी यो कार्ड देखना जुनो कार्ड मैंने देखे नहीं होता समाज की चळवळ जुनो काळमा काय होतो एक कोणीतरी आवाज मारबको आणि सप्पा लोक जमाव तब आपला लोकमान पोटपाणीसाठी गुणकरी करत होता मागता होता मोठमोठी सोसायटी होती आणि वन एक जागा एमा जमा होत होता एकत्रित होता जो जब धंदा थोडस कमी भय एकत्र होबको चळवळसाठी थोडं लोकमान कमी भया तब की चळवळ एखाद गोष्टसाठी होती आजकी चळवळ प्रत्येक एक डिमांडसाठी होतं यो फरक हा आणि प्रत्येक डिमांडसाठी जर वेगवेगळी होत रह तर वकमा समाज असे दूर होत जात बिलकुल महासंघ काय करता महासंघ तसे काम नाही करत. महासंघ को भूमिका काय हा
पूर्ण जमात हलवा महासंघ. हलवा महासंघમાં કર્મચારી આવતા, હલવા મહાસંઘમાં ગરીબ માણસ આવતા, હલવા મહાસંઘમાં સ્ટુડન્ટ આવતા, જેला रोजगार नाही वय माणूसमान आवता. तर हे सर्व लोकांसाठी आपण काय कर बघू. महासंघ की भूमिका लोक महासंघ का चळवळમાં सर्व लोक एकत्र होता. अब तुम्ही देखे 2023 में अमृत रजत जयंती प्रोग्राम है, मोठो प्रोग्राम है. गडकरी साहेब, नितीन गडकरी साहेब का हातनं आम्ही एक उद्घाटन है. अब आम्ही 14 तारीखला प्रोग्राम लईल. वो विषयच वो होतो राष्ट्रीय प्रश्नावर चर्चा, समाजाच्या प्रश्नांवरती चर्चा, राजकीय प्रश्नांवरती चर्चा. आणि वकमा ऑल ओव्हर इंडियाમાં आपलं समाज की जेवढी काही संघटना हा जवळपास 19 संघटनांना सहभाग लईस. इंदोर का, जबलपूर, उज्जैन, शिर्डी, कल्याण, पुना आणि आपला महाराष्ट्रमा का तो भरपूर. म्हणजे सुरत, गुजरात ह्यान तुकला लोकमान आहे उनका प्रति. आणि सर्व व्यापक चर्चा ऐकून एक पुढं काय कर बघू. तुम्ही आवाज मारो, आम्ही आहोत. आम्ही उनला सजेशन दे की तुम्ही तुमरं राज्यमा तुमरं संघटनानं काम करा, पण यो व्यापक हो बोला पाहिजे. महासंघ लोकांना काही आम्ही एक छत्री नाही. प्रत्येक संघटनाला वको अधिकार आहात, परंतु जेव्हा कॉमन सब्जेक्ट आवतं, कॉमन मागणी आवतं, मग सप्पा जण आपण एक. आज बुद्ध समाज देखो, बुद्ध समाज देखो, मागणी एक रही. पक्ष पुष्कळ आहात, पुष्कळ संघटना आहात, पण मागणीसाठी एक आहात. मागणीसाठी एक आहात. मराठा समाज येन पार्टीमा हा, वन पार्टीमा हा, पण मराठा को जब आंदोलन होतं तब वही एक होतं. बरोबर आहे. कुणबी समाज को विचार करो. कुणबी समाज जब मराठा वर्सेस कुणबी यो वाद अब पेटत आहात, तब वो कुणबी वो खेडूळ रहो, तिरेडे रहो, खैरे कुणबी रहो, वही एक होतं. बरोबर. तसेच ये महासंघ का भूमिका. महासंघ जब एक मागणी करतात आणि सर्वांसाठी लागू होतं, लोकांसाठी सर्वजण एक. ये मंग की चळवळ आणि आजकी चळवळमा ये थोडंसं फरक. बाकी काही नाही. चळवळ या चळवळच राहतं आणि समाज का अस्तित्वासाठी चळवळ होबलाच पाहिजे. बरोबर. चळवळ भय शिवाय भईच पाहिजे. बरोबर आहे. पुढको प्रश्न लेतो. मला सांगो, आज की तारीख मा आपलो समाज की सरकारला काय काय मागणी राहिली पाहिजे. आज काय मागणी पाहिजे, पण वो कोणतो उद्देश न यो प्रश्न. आज समाज आर्थिकरित्या मंग आहात. आर्थिकरित्या मंग आहात. स्वतः को अस्तित्व टिकवताना मंग आहात का नाही. बरोबर. आर्थिकरित्या मंग आहात, अस्तित्व टिकवण्यासाठी मंग आहात. पोऱ्या बाऱ्या मानला जो शिक्षण घेत आहात, शिक्षण लेत आहात, वकमा मंग आहात. सरकार जरी बोलत रह की आम्ही मुलींसाठी फ्री एज्युकेशन, मुलांसाठी फ्री एज्युकेशन, पण वास्तविक जर आपण आपला समाज को विचार करा तर आपण एज्युकेशन मंग आहात. कारण नोकरी नसं. जरी नोकरी खाजगी सध्या का सरकारनं किंवा अगोदर का सरकारनं खाजगी एक दृष्टिकोन लिहिसा आहात. नोकरी मानवा खाजगी जास्त आहात. तरी परंतु जेवढी काही नोकरी आहात, नोकरी मग आपल्या पोऱ्यामान लागे पाहिजे. वकसाठी जे बेसिक उनकी कंडिशन आहात, तुला कास्ट सर्टिफिकेट भेटी पाहिजे, तुला व्हॅलिडिटी भेटी पाहिजे, या एक तर मागणी राहील. म्हणजे आहाच आपली. आणि वा कसे स्वरूप न देत सरकारला कोणती आपण नेमकी मागणी करबला पाहिजे एक आहा बरोबर. त्या आवतून मी जसे एक उदाहरण लिहिन आपण. आज तोर चालू व्हॅलिडिटी आहा. आकाश पवनीकर चालू व्हॅलिडिटी आहा. कास्ट सर्टिफिकेट होती व्हॅलिडिटी देईस, वो कोर्टानं देईस का समितीनं देईस, यो मुद्दा वेगळं. पण व्हॅलिडिटी आहा.
सरकार एकला मायको ने एकला मावशी को हम्म. असे करू शकतं काय? नाही करू शकत. नाही करू शकत ना. मग मला सांगो की महाराष्ट्र जाती जमाती अधिनियम 2001 23/2001 हम्म. एकमा अनुसूचित जमाती सोडकुन्या दुसरोंना व्हॅलिडिटी रहत उनका रक्त संबंधमा व्हॅलिडिटी देवो बोलतं. हो. आणि जब आपलो प्रश्न आवतं हो. तब नाही बोलतं. यो भय की नाही एकला मायकोन दुसरोला मावशी को. हो. यो धोरण यो रामराज्य हा. बरोबर. आपण आज रामराज्य चालत जात आहे की नाही. रामराज्यमा असे होतं काय नाही काय. रामराज्य की जर भूमिका आपण ठेवत आहातच मोदी सरकार चालव मागणी रह की भारत को जो संविधान हा सर्वांना समान मापदंड येणं भूमिका ठरलं. जसे तू एससी साठी लागू करतस, जसे ओबीसी साठी लागू करतस, तसेच एसटी साठी लागू करो. जे का घरमा व्हॅलिडिटी आहा आणि वही एक कोर्टनं दिसरं किंवा समितीने दिसरं वन आधारे वका पूर्ण कुटुंबाला व्हॅलिडिटी देऊ. आज कोर्टमा जर तुम्ही गए हो. किती दिवस लाग. न्यायालय खूप लवकर निर्णय देतं पण उनकही मग पुष्कळशी केसेस राहते ना. बरोबर. मग पण वो जो पिरियड लाग 3 वर्ष 4 वर्ष 2 वर्ष 2 वर्षमा तुमरो शिक्षण कमी भय, 2 वर्षमा तुम्हारी नौकरी कमी भय, तुमरो वय वाढे तो तुमरो लग्न नाही होय. मग या सगळी भूमिका एक सगळं विचार करायला पाहिजे सरकारनं की आपण काय करत आहात. आज महाराष्ट्रमा जेवढी काही 45 जमाती आहात वकपैकी 33 जमातीला तुम्ही दुसरं बोलतो आणि 12ला आमरो बोलतो. यो जो दुजा भाव हा दुजा भाव कवा तरी सोडवला पाहिजे. आणि सगळ्यांना एक मापदंड, सर्व जमातीला एक मापदंड, सर्वांना समान न्याय ही भूमिका शासनाने लईच पाहिजे. बस या एक मोरी पहिली मागणी राहा. हो. चांगली मागणी आहे आपली. आपण पुढको प्रश्न माझा आपण आपलो समाज को मिलिंद कतवारे या केस को मोठो गाजाबाजा भयो. आपल्याला हलबा कोष्टी ठराईस तशीच आपलो लोकमान्य लिखी देईस अन फरेरा कमिटीनं तशी लिखीशा सरकारनं येणं रिपोर्ट वऱ्या मंजुरी बी दिस. मग यो अहवाल खोटो हा का. खूप चांगला प्रश्न विचारे तुम्ही. हो. मिलिंद कतवारे प्रकरण को गाजाबाजा भयो. हो. सुप्रीम कोर्ट में केस गई. सुप्रीम कोर्ट त्याला काय जो काही निकाल आहे वो लगे. अब मिलिंद कतवारे प्रकरण को जब आपण विचार करता तर मिलिंद कतवारेला हलबा कोष्टी ठराईस मला तरी दिशेने मिलिंद कतवारेला हाय कोर्टनी हलबा बलकुन्या व्हॅलिडिटी इश्यू करा बलकुन्या ठराईसा. मिलिंद कतवारे हलबा कोष्टी कधीच नाही. उच्च न्यायालयानं मला वाटतं पॅरा 34 का 35 मा स्पष्टपणे ट्रीटेड ॲज हलबा बलकुन्या बलिसहा हलबा कोष्टी को विशेष नाही यावं. दुसरी गोष्ट सुप्रीम कोर्टनी काही बाब थोडीशी चुकीसारखी चूक भई यावं. एक कशी की जब मी वो निर्णय देखे तो वमा हलबा कामा हलबी असे शब्द प्रयोग भय आहा. वास्तविकता यादीमा हलबा कामा हलबी आहा ऑब्लिक नाहीये. हलबा कामा हलबी को विचारच नाही भय. हलबा कोष्टी नाव की जातच नसा. मिलिंद कतवारे प्रकरण मा हलबा कोष्टी का किती डॉक्युमेंट लाग्या होता एकही नाही. मला हलबा कोष्टी ठरावा को प्रश्नच नव्हता.
वकमात जात जशी आहा तशी बाचो, कोणलाही यादीमा बदल करबको अधिकार नस, नस चौकशी करबको अधिकार नस, असे रीतीको जजमेंट आहा. अब आपला जो अगोदर फरेरा तुम्ही जो शब्द प्रयोग करे, हो फरेरा समिती म्हणजे अब मी तो वतको माणूस, पण अब जो अभ्यास करे खबर त्याला असे दिसतं की फरेरा कमिटी जब शासनने तयार करीस, हो तर मला जे कोणतं एकावर त्या मुद्द्यावर त्या काम करबो को आहा, वनच मुद्द्यावर त्या काम करबाला पाहिजे होतं. बरोबर. पण मुद्दा सोडून काम करीस, ठीक आहे, वो उनकी ये आहा कोणतं मुद्द्यावर त्या काम करीस नाही करीस, एखादं ऍडिशनल टाकीस. पण फरेरा कमिटीला हलवा कोष्टी नाव की जात सपडी काय मला नसं दिसत. मोठं विचित्र हा. तुम्ही बोले की वो खोटो आहा काय, मी खोटो बोलत नाही, असत्य बोलत नाही, पण सत्यही नसं. फरेरा कमिटी अर्धवट माहिती का आधार भरत्या वो अहवाल देईसा. उमा कोष्टिका आडनाव लिहिस, आरी इंथोवन बलकुन्या एक शास्त्रज्ञ वन जे आरी इंथोवन आडनाव लिहिस कोष्टिका, सगळा देवांग कोष्टिका होता. वय कोष्टिका बलकुने वय आडनाव वकमा सोनकुसरे पवनीकर पराते निमजे नस. म्हणजे फरेरा कमिटीनं यो सिद्ध करीस का तुम्ही कोष्टी नसो, कारण कोष्टिका आडनाव देईसा भाई. आणि आपला जे आडनाव देईस वय हलवा कोष्टी बलकुने टाकीस. जेव्हा आम्ही प्रश्न विचारे म्हणजे मोरू सुसरो खडे साहेब पहिलो आरटीआय टाकेन, हलवा कोष्टी नाव की जात आहा काय, शासन उत्तर देईस हलवा कोष्टी नावाची जात नाही. तो फरेरा जेमा जेमा गए विदर्भमा, जेमा गए म्हणजे आपलं गडचिरोली, पवनी, सावनेर या जेमा गए, वो अंकन तहसीलदारला पत्र लिहिसा अमृत कृष्ण चांदेकर. उत्तर आहे आम्हाला हलवा कोष्टी नावाची जात नाही, लोकसंख्या नाही. जब हलवा कोष्टी नावाची जात नाही, कोष्टी जातीत आम्ही नाही, मग आम्ही कोण? आम्ही हलवाच ना. अर्धवट माहिती म्हणजे जेव्हा आपण ये फरेरा कमिटी को वाचन करता आणि वाहनकीन घोडचूक काढता, तब आम्हाला असे वाटतं की एखादा जमातला संविधानिक हक्क पासलं दूर करबको काय, एकासाठी एखादं षडयंत्र तर नसं. सरकार को बोलण्यापेक्षा मी मंत्री संत्रीला दोष नाही देत, पण वामा काम करणारा जे पदाधिकारी आहात उनकी मानसिकता काय आहे, उनकी मानसिकता काय होती, कहा अशी लिही, मला साधो अभ्यास नाही करताय काय. एवढा मोठा आर.व्ही. रसेल को पुस्तक, बाकी दुसरं शास्त्रज्ञ का मोठा लेखक जे लिहीन हा वो वाचन नाही करता आहे काय. हे सगळं पुरावा आमरसाला हा आम्ही सिद्ध करतात आम्ही हलवाच आहात आणि सरकारलाही माहिती आहे की आम्ही हलवा आहात. बिलकुल मिलिंद कतवारे प्रकरण मा शासननी जो टाकीस पिटिशन टाकीस याचिका सुप्रीम मा टाकीस, वो याचिकामा हलबा कामा हलबी असे लिहे आहा काय, यो सुद्धा सुप्रीम कोर्टनं देखीस नाही. यो मोरो म्हणजे खबर ते आक्षेप नाही, परंतु निदर्शन मा अनबला पाहिजे अशा गोष्टी की कामा आपण चुकतं जसे को तशी लिहिस. आणि बलकुन वो रिझल्ट आपण हलवा कोष्टी आहात बलकुन वो नाही आहे. हलवा कोष्टी यादीत नसल्यामुळे त्याला अनुसूचित जमात म्हणता येत नाही अशा रीतीचं आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही हलवा कोष्टी आहे असं काही नाही. वेअर ॲज
याच्यापूर्वी शासनाने हलवा कोष्टीला शेड्यूल ट्राईब मध्ये टाकलं होतं, पण ते हलवा कोष्टी जातच नव्हती. म्हणजे आपल्यालाच जे ऑलरेडी आपण संविधान मध्ये आहो त्यांनाच त्यांनी म्हटलं. थोडस मोर भाषामा नाही. बोलता बोलता मराठीमा थोडस आहे, काही हरकत नाही आवला. आपण मी तुमच्या सोबत भाषामा बोलतो. हो. या हलवी भाषा हा हो. आपलं एकमा काही अशा दिव्य समिती का अधिकारी हा ये ना भाषाला कोष्टाव बोलतात. एक आरटीआय टाकेन आम्ही की हलवी भाषा बोलणारे कोण, शासन उत्तर देतं हलवी भाषा बोलणारे हलबाच आहे. अरे मग तुम्ही मोर भाषा को अभ्यास करो ना. मी हलवी भाषा मा बोलतो, ती हलवी भाषा होय की नाही तुम्ही सांगो. तुम्हाला मोरी भाषा कोणती एको अधिकार आहे का काढ बको नस. मग तुम्ही कशा करतो. अब अजून एक कोणतो प्रश्न होतो तुमरो विषय मी प्रश्न काय तुम्ही विचारे हो तुम्हाला आबको प्रश्न. हो. काय बोलते फरेरा कमिटी. हा फरेरा कमिटीनं असं लिखी सारा सरकारनं रिपोर्ट बी मंजूर. अब सरकारनं काय करीस मोठी मेक सरकारने यो रिपोर्ट मंजूर करीस. फरेरा कमिटी को रिपोर्ट मंजूर करीस. मला वाटतं 1987 मा मंजूर करीस. बरोबर. तर वकमा एक टाकीस आडनाव वघडून देखो वो पूर्ण रिपोर्ट आडनाव वरती आधारित आहात, सरनेम वरती आधारित आहात आणि सरनेम वगळून जर तो रिपोर्ट मंजूर झालेला आहे, रिपोर्ट शून्य झाला नाही का. एखाद्याची जात जमात आडनाव वरून करता येत नाही, सर्वसाधारण रूल आहे आणि आडनावे वगळून त्यांनी मंजूर केलं. बरोबर. मग काय प्रश्न आलं. म्हणजे एकीकडे हलवा कोष्टी नावाची जात नाही, एकीकडे आडनाव वेगळे, म्हणून हे सगळं एक षडयंत्र आहे. आणि फरेरा कमिटीच्या रिपोर्टला आपण त्याच वेळेस आपल्या लोकांनी थोडस विरोध करायला पाहिजे होतं. झालं, विरोध झाला नसेल ती बाब वेगळी, पण काही लोकांना प्रयत्न करीस ना विरोध कर बघो. आपण विरोध करेन, फरेरा कमिटी को अहवाल को दहन करेन, शासन का निदर्शन मा आणखणे देईन या गोष्ट की बा अशो चूक आहा. पण मला असं वाटतं की शेवटी शासन आहा. बरोबर. आणि एक अधिकारीनी किंवा शासनने मान्य करे बरत्या एखादो अहवाल, पुन्हा वो अहवाल चूक आहा बलकुने बोलणं म्हणजे शासन हे होतं नाही काय, अंगबरत्या होतं. म्हणजे आजपर्यंत येणं समाजला तुम्ही येणं अहवाल का आधारे दूर करो बा, तो शासन का अंगबरत्या होतं. आणि बलकुन्या म्हणजे यो मोर मत वैयक्तिक बलकुन्या शासन आपण कितीही निवेदन द्याल की यो कमिटी को रिपोर्ट चूक आहा, तो खबर त्या लक्ष देत नाही. बरोबर. मोर मत आणि वकासाठी उपाय योच राह की वना जेव्हा कब यो अहवाल कोई गोष्ट आवतं एखादं इनव्हॅलिड मा, तब मला कोर्ट मा चॅलेंज करण्याशिवाय गत्यंतर नसतं. मोर बोललो. अच्छा. ठीक आहे साहेब. अब पुढको प्रश्न. आपणला हलवा कोष्टी अशो सर्व समाज समजते, तर आपण हलवा बलकीना सरकार की दिशाभूत करण्या असे सरकार समजते, यो खरं हा का. आपल्याला हलवा कोष्टी पूर्ण समाज समजत. बरोबर आहे. एकमा काहीही दुमत नसतं. पण आपण हलवा आहात यो खरे वा. कारण कशा आपलं एकमा कोणी आपलं पोटपाणीसाठी वनकाळमा बुनकरी को धंदा लेईस. बरोबर. बुनकरी कर बको, पोटपाणी भर बको आणि बुनकरला कोष्टी बोलतात. म्हणजे तुम्ही जेव्हा डिक्शनरी देखतो विव्हर इज इक्वल टू कोष्टी लिहा आणि मोठं पुस्तक माही हा हलवा कोष्टी नाव की जातच नसतं.
हा की नाही. हम्म. अब यानं बुनकरी करेन बलकुन्या, आपल्याला बुनकर करणारा हलबा, बुनकर म्हणजे कोष्टी भय बरोबर. बलकुन्या, आपल्याला हलबा कोष्टी बलकुन एक तोंड ओळख जे बोलतं की नाही आपण. बरोबर. हम्म? हम्म. तोंड ओळख. अरे वो रंगारी, वो पिंजारी, हा 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 पिंजतन कापूस, हा. वो पिंजारी भयो. हा हा हा, बरोबर. रंगाई को काम करता वो रंगारी भयो, हा. नहीं का. हम्म. अब एक सोनार को उदाहरण देखो. हा सोनो चांदी को मोठमोठा व्यवसाय करता हा पुना गाडगीळ, पी.एन. गाडगीळ कोण आहे? बामण माणूस नाही का नाही. बामण आहे. हा, सोनो चांदी को काम हो. आपण आपलं पोट पाणीसाठी, वो आपलं पोट पाणीसाठी काम करता. बरोबर. आपण आपलं पोट पाणीसाठी काम करीन. अब कोष्टी वो फार मोठा व्यवसाय होतो, पूर्ण भारतभर व्यवसाय होतो. हो हो बुनकरीवाला. हो बिलकुल वो शब्द आपलं मंग लागे आणि हा. आपल्याला हलबा कोष्टी बिलकुल या समज समाज. आपण हलबाच आहात. हा आणि वरनं एक केकसाठी बरं सगळंच लोकमान लागे काय वो नाही. अब तुम्ही अमरावती चला, अचलपूर चला जाओ, हा उनका सर्व रेकॉर्ड हलबीचा हा. हा हा, हा यो जब वो कोई कारण कसे हा की एक निजामशाही भई. हो बेरार भागमा निजामशाही होती, हो आपलं भागमा भोसलेशाही होती. व कहां तुकला आया, एमा टेक्सटाईल मिल, कापूस सगळं जो उत्पादन होतो वकप असलं हातमाग भरत्या बोलो किंवा कपडा बुनबसाठी जो कारागीर होता, वो कारागीर वहां तुकला आया उनका सोबत. उनका सोबत आया आणि उनका सोबत आपला लोकमान लाग्या. हो म्हणजे धंदामा पड्या. हो. आणि धंदामा पड्या बलकुन्या, हो बलकुन्या लकोष्टी पालुपद लागे. अच्छा. बाकी काही नाही. काही नाही. एक मग अशी आणखी गोष्ट होतं, लोकांना बोलतं हलबा कोष्टी, लाड कोष्टी, गडेवाल कोष्टी. म्हणजे शेवटी कोष्टी यो उनको धंदा भरताला लागे. हो. आणि करीत बिलकुल आणि एकला लागे तर पूर्ण सगळ्याला लोकांना लाग गए हो असे. पण लाड यो लाडच राहणे, गडेवाल यो गडेवालच राहणे, देवांग यो देवांगच राहणे, तसे हलबा यो हलबाच राहणे. हो नाही का. अब सरकार जवळ बोलतं हलबा कोष्टी नाव की जात नसं, मी तर नाही बोलत. हो तशी रेकार्डी नसं आपलं. हो हलबा कोष्टी नाव की जात नसं तर आपण कोण हलबाचा आहात. हलवाचा. म्हणजे आपण खरोखरच हलवा हा. आहात, एक मग कोणतोही शंका नाही. आणि लोकमान्य शंका बाळगो काही कारण कारण बी नाही. हा. धन्यवाद. पुढको प्रश्न. आपलो पुराणो रिकॉर्ड मा कोष्टी अशी नोंद लिखी हा, तरी आपण स्वतःला हलबा हलबी समजतन, यो कशी काय? हा, कोष्टी तर ओबीसी मा होते. कोष्टी यो परंपरागत धंदा हा, जात नाही हा, असे आपण बोलतन, यो कसे काय? कोष्टी ओबीसी मा हा हा जो खरवा खरवा. पण वो कोष्टी जो ओबीसी मा हा हा वो आपण हा काय यो महत्व. कोष्टी आपल्याला लागब का पहिले आपण कामा होतो यो महत्व. हो महाराष्ट्र हो जो कब आहे निर्मिती 1 मे 1960 ला. हो बरोबर ना. 1956 ला आपण संयुक्त मध्ये होतो. व अगोदर कामा होतो ना मी कदाचित आपण मध्य प्रदेश मा होतो. सीपी अँड बेरार भागमा. हा व तर काय लागत होतो, बॉम्बे प्रोव्हिन्स. बॉम्बे प्रोव्हिन्स आणि सीपी बेरार दुई अलग आहा. हो मग वहां कोण कोष्टी जो जात वाला आहा हा वो अत को होतं काय यो कोण देख. साधी गोष्ट. हो दिल्ली को कोहड़ी, हो दिल्ली को कोहड़ी समाज आणि आपलं गडचिरोली चंद्रपूर को कोहड़ी समाज यो एकच आहा काय नसा. बरोबर आहे की नाही. वो एकच नस. मग बॉम्बे वाला कोष्टी आणि आपल्याला जे कोष्टी वे बलतं आपण नसत जे बलतं एकच होणार का नाही. साधी गोष्ट. तो वो ओबीसी वाला जो कोष्टी आहा 79 नंबर वर त्या जो होतो वो आपण नाही.
दुसरी गोष्ट, ओबीसी यादी कब आई? 13 ऑक्टोबर 1967 ला. 67 ला. 1967 ला ओबीसी की यादी प्रसिद्ध भाई. हम्म. नाही काय? अब 1967 का अगोदर, 1967 का अगोदर जर तुम्ही हलवा अशी नोंद राहा तर तुम्ही कोष्टी भयो काय? जेनं दिसा यादी प्रसिद्ध होत हो. व का अगोदर को रेकॉर्ड तुमरो हलवा को हा, तर मग बरोबर. तुम्ही ओबीसी कशा? हो. साधो प्रश्न आमरो. नाही बरोबर. साधो म्हणजे आपण अजिबात ओबीसी वाला क्वेश्चन असायचं, पण तुम्ही ओबीसी की यादी वाचन तर मग तुम्हाला लक्ष मावतं की आपण वो नसत. आपल्याला बॉम्बे प्रोव्हिन्सला अजिबात लागू होत नाही. तुम्ही जर सोनाबाई की केस को तब जर आपण वाचेन वकबर त्यालाही लक्ष मावतं की आपण वय नसत, आपण हलवाचा. भाई याने तो प्रश्न को उत्तर बरोबर. म्हणजे आपण हलवा आहात. अब दुसरं काय तुम्ही बोले हो, तुम्हाला प्रश्न ओका बादमा गोष्टी परंपरागत धंदा. देखो, यो परंपरागत शब्द कोणी वापरीस या कमिटीनं वापरीस. आम्ही कामा बोलताना आम्हाला परंपरागत व्यवसाय हा कोणी? आम्ही आदिवासी आहात. आदिवासी को परंपरागत धंदाच राहत नाही. आदिवासी मा परंपरागत धंदा नस. आदिवासी की जर तुम्ही डेफिनेशन देखो तो वेगळीच आहात. व परंपरागत आमरो धंदा कोणतो होतो? कामा शेतमजुरी. पहिल्यांदा आपण शेतमजुरी करत होतो. बरोबर. शेती करत होतो, जे कचाला शेती होती वो कामा आम्ही पोहा कुटाई करेन. मोरचाला मोरो घरमा पोहा कुटाई करेन. तो काय मोर परंपरागत धंदा भाई काय? एवढी मोठी सिंदीकी अशी एक लाकूड को मोठो ओंडका राहत होतो. कमा छेद करत होतो. अन छेदमा धान टाकून्या एक आदमा सिंदीकी काढी आणि मुसळ कुटकुन्या पोहा करत होतो. म्हणजे वो मी देखे हो सप्पा मोहू फुल बेचत होतो. आमरो काय परंपरागत धंदा भाई काय? अरे पोट पाण्यासाठी आपण जंगलमा राहण्यावाला निसर्ग पूजक लोक आपला परंपरागत धंदा नसा ना. कोणतंही आदिवासी मा परंपरागत धंदा नसा. पण यो जो आपण बोलतो का विणकरी यो आमरो परंपरागत धंदा बिलकुल आमरी या जात नस. परंपरागत धंदा नसतो यो. आपण उदरनिर्वाहासाठी पोट पाण्यासाठी यो आपण स्वीकारे. आणि काही लोकांना करीन, काही लोकांना नाही करीस. मोरो आजानं नाही करीस. मोर बाप का भाई न करीस. मग परंपरागत भय काय? मोर आजाई जर करत रहे तो परंपरागत परंपरा आई बा. बरोबर. धन्यवाद साहेब, खूप चांगलं उत्तर देव तुम्ही या प्रश्न को. हलबा हलबी नाव की संघटना कटंगी मा वो आपलो विरोधच करत रहते. आणि उनकी 1950 की अगोदर की हलबा हलबी की नोंद हा. म्हणजे वय खरा की आपण? चांगला प्रश्न. म्हणजे वय खरा की आपण? चांगला अभ्यास करून प्रश्न काढायचा आज. हे देखो 1950 मग घटना भाई आपली हलवा हलवी जे काही अनुसूचित जनजाती आदेश हा 6 सप्टेंबर 1950 को मग हलवा हलवी आहात. मग वय खरा की आपण खरं वाद कामावत वय बोलत. या ज्या हलवा हलवी समाज संघटना कटंगी आहात स्वतःला खरं बोलत. और एक ये रहता जब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ने घटना तयार करीस. घटना का अनुच्छेद मा 6 सप्टेंबर 1950 ला हलबाई टाकीस हलबी टाकीस. अब जर वमा हलबा हलबी असे आहात तर खरो खोटो को वाद राहिला नाही पाहिजे. पण या जर संघटना मीच खरो असे जर बोलत राहा तर तुम्ही खरे हो कसे हो?
यो सिद्ध कर बको उनला पाहिजे, मला नाही. उन्होंने सिद्ध करवाला पाहिजे की वय हलबा हलबी खरे आहात. उनको रेकॉर्ड 50 पूर्वी को आता अमरू रेकॉर्ड नसं काय, अमरू रेकॉर्ड आहे ना. आणि बुनकरी करणारा काय बलीचा हा विवर्स जो काही काम धंदा करणारा हा वय सुद्धा म्हणजे हलबा लोकांना विवर को म्हणजे विणकरी को धंदा स्वीकारी ना हा अशी बलीचा हा. मग बुनकर करणारा हलबा नस असे बोलणारा वय कोण. बरोबर. आणि अब जर मी जर उल्ला बोले का तुम्ही हलबा हलबी जो आहात तुम्हीच बोगस आहोत आहे का नाही. म्हणजे दुई समाजमा एकमेक विरोधमा उभो राही बको कारस्थानी होणार का. कारस्थानी होणार. आज मी जर बोले की 1962 मा जो काही NS हजारी रिपोर्ट लिहीस व कमा राजपूत हलबी फ्रॉम राजपूत असे शब्द प्रयोग करीस म्हणजे तुम्ही राजपूत आहात. जे कटंगीवाला जे स्वतःला खरं बोलतं तुम्ही राजपूत आहात. तुम्ही सूर्यवंशी हलबा आहात, तुम्ही ठाकूर हलबा आहात. मग तुम्ही खरे कसे यो जर मी वाद काढत मोठं वाद तयार होईल. मोठं वाद तयार होतं. जर आपण विचार करेन का संविधान मा हलबा हलबी अशी नोंद हा. अब राजपूत मान तर आदिवासी नाही रे शकत. नाही कशी कशी राहणार. आता स्वतःला राजपूत बोलतो. राजपूत बोलतो वय तर नाही रे शकत. आम्ही तर स्वतःला हा राजपूत नाही बोलन. म्हणजे खरो आदिवासी तर आम्ही सांग नाही काय म्हणजे खोटा वय भया. मी वकही बरते बोलतो की तुम्ही यो वाद जो आहात यो वाद एकमेकाला विरोध कर बको यो नाही. तुम्ही उलट यो बोलो की अरे बा ये हलवा मानना गोष्टी को पोटपाणीसाठी धंदा करीसा ये हलबाचा अरे वन काळमा बाबूराव मडावी वन काळमा बाबूराव मडावी न स्पष्ट बलीस की हे हलबाच आहेत. वकापेक्षा तुम्ही मोठो भय काय. वकापेक्षा तुम्ही मोठो भय काय. कोणी एक विरोध करण्याचा काही अर्थ नसा. पण विरोध सोडवायला पाहिजे. जो आपला विदर्भ गोंडवानावाला विदर्भ हा सुखी सुरळीतपणे राहो. तुम्ही खाओ आमलाय खावं देऊ असे आम्ही बोलत नाही. पण आमरो संविधान को जो हक्क हा वो संविधान को हक्क तुम्ही दूर करू नको अशी आमरो. बरोबर. बस बरोबर साहेब. आपलं पुढको प्रश्न को जावतून साहेब यो TRTI पुणे या नावाची संस्था हा व ओको मार्फत आपलो समाज को प्रमाणपत्र रद्द करीस असे दिसतं. भावप्राप्ती चालरीती जुळत नाही असे बोलतं. मग TRTI काम बरोबर करत नाही असे तुम्हाला वाटतं का. ट्रायबल रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणा या संस्था अगोदर संस्था बलकुण्याच होती. रजिस्ट्रेशन ऑक्टोबर 2015 मा ऑक्टोबर 2015 का अगोदर मला तसे कुठलंही अधिकार वैध अवैधच्या नव्हतं असं मला वाटतं. लिगल आहा थोडस पण एक खरं आहा की TRTI मा ज्या जे कोणी अधिकारी तपासणी समिती बशी आहात वा काम बरोबर करत. वास्तविकता सरकारनं तुला अधिकार द्यायचा. सरकार की मनीषा काही एकला वेगळी दुसरोला वेगळी राहत नाही. सरकारने एक नियमावली करकुने देईस वर नियम का अंतर्गत तुम्ही काम करो. अब खरोखरच वर नियम का अंतर्गत काम करतं काय जे देखणं. तुम्ही मला विचारे किंवा आप्तभाव चालीरीती जुळत नाही असे व लिहितं आणि तुम्हाला डुबवतं. बरोबर. अब कोणतो आप्तभाव कोणती चालीरीती कोणती रूढी कोणती परंपरा जुळत नाही यो आजपर्यंत मला दिसेल.
साधी गोष्ट आहे, जर तुम्ही जुळत नाही असे बोलतो हम्म, यो तुम्ही सांगे आणि यो खरो हलबा का हम्म, एक कंपॅरिझन तर करबला पाहिजे, ओके तुलना तर करबला पाहिजे. बरोबर. 2 अधिक 2 बरोबर 4. हम्म, एखाद्या 2 अधिक 2 बरोबर 6. अरे तर मग 4 होतं का 6 होतं की आपण तुलना करतात ना. बरोबर. एकी तुलना वो करीस काय. नाही. सर्वोच्च न्यायालय जवळ बघतं की आप्तभाव चालीरीती हे दुय्यम आहे ना, त्याला काही हे नाही आहे, इट्स नॉट अ लिटमस टेस्ट. तरी परंतु जुळत नाही बोलकुने एखादं को इनव्हॅलिड कर बको हम्म. त्याला डॉक्युमेंट राहायचं तरी हम्म, कोणतो न्याय आहे, कोणतो न्याय आहे. या तपासणी समिती सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठी आहे काय. सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठी आहे, हायकोर्टपेक्षा मोठी आहे नसना. जर मग हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठी नस तर उन्हणं दिलेला आदेश हिला पाळबलाच पाहिजे. बरोबर. पण मुजोर राहा, हम्म, पण मुजोर राहा. म्हणजे मला दुर्भाग्यवश शब्द प्रयोग करावा लागतं का मुजोर राहा. हम्म, अरे आम्ही गरीब लोक मा प्रत्येक वेळेस काय कोर्टमध्ये जाऊन काय नाही. इतका वेळेस कोर्टनं उनला दंड देईस, हम्म, दंड करीस 25,000 50,000 लाख रुपया, तरी परंतु उनकी मजुरी काही कमी होत नसं. मग तपासणी समिति को जो अध्यक्ष है, TRTI को अध्यक्ष जो तपासणी समिति को प्रमुख हा हम्म, हम्म, वही आपलो डोळा झाकत. हम्म, एकच अर्थ असं का TRTI को काम बरोबर नसं, घटनाप्रमाणे चालत नाही. हम्म, एखादं जात को एखादं जमात को इन्क्वायरी करब की कोणालाही अधिकार नसा, हम्म. कुणालाही नाही, आणि हे आपली इन्क्वायरी करत. आम्ही काही क्रिमिनल केसवाला आहे का, हम्म, क्रिमिनल कास्ट वाला क्रिमिनल ट्राईब ग्रुप में आहे. हम्म, हम्म, एक साधी गोष्ट आहे. एक माणूस खोटं रेबा शकतं, हम्म, एक माणूस खोटं रेबा शकतं, हो. नाही काय. पूर्ण का पूर्ण जमात खोटी राहतं काय. नाही नाही, शक्यच नाही आहे. तिने हलबा मा किंवा हलबी मा हम्म, अशाही लोकमाना हा जो बामना हम्म, कोण हलबा की चोरी करीस. सर्वोच्च न्यायालय मा आनंद काटोले मा एक स्पष्ट बलिसा हा हम्म, की कमिटीला तुम्ही दिलेले पुरावे तपासण्याचे अधिकार आहेत. हम्म, स्वतःहून एखाद्याची जात वैध किंवा अवैध ठरविण्यासाठी अधिकचे पुरावे गोळा करता येत नाही. हे सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत का. नाही. तर एकीकडे मोठमोठे नेते लोक नेतामान. नेतामान हा, काय बोलतो माहित आहे का, हा, आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अवमानना करणार नाही. हम्म, मोठमोठ्या पक्षाचे प्रवक्ते म्हणतात, हा, रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे, हा, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अवमानना करणार नाही, त्यांनी दिलेले निर्णय आम्ही पाळू. अरे मोस्ट चांगली गोष्ट आहे ना. मग आमच्या ट्राईबसाठीच का बरं तुम्ही पाळत नाही. त्या प्रवक्त्यांना पक्षाच्या लोकांनाही माझं विचारणं आहे. बरोबर. एकीकडे तुम्ही आम्ही पाडतो म्हणता आणि एकीकडे एवढे मोठे निर्णय असताना आनंद काटोलेचा परिच्छेद 19 तुम्ही स्वतःहून का तपासता. मग बरोबर आहे. तुम्हाला कोणी अधिकार दिला. मग त्या न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे तुम्ही एक परिपत्रक का बरं काढत नाही. हम्म, सांगत का बरं नाही त्या तपासणी समितीला, TRTI ला, की बा तुम्हाला हा अधिकार नाही. सर्वोच्च न्यायालय म्हटलं ते खरं आहे. त्या सर्वोच्च न्यायालयाचे डोळे बंद करून तर निर्णय देत नाही. नाही. पूर्ण विचारांती, पूर्ण बघून, आकलन करून निर्णय देत. तुम्ही मोठे झाले का. ह्या सगळ्या बाबीचा जर आपण विचार केला तर TRTI पूर्णतः कार्यप्रणाली काही विशिष्ट जमातीच्या विरोधात षड्यंत्र रचून संविधानिक हक्कापासून दूर ठेवणारी आहे. हम्म. याविषयी मी ठाम. बरोबर हा साहेब तुमरो.
एकदम परफेक्ट उत्तर देतो तुम्ही। प्रत्येक प्रश्न को उत्तर तुमरो परफेक्ट आ रहे ना। पुढको प्रश्न लेतून समिती जवळ काही कर्मचारी इन्न मी मोरो हलबा को दावा सोडण्याहून असे लिखिना देईस होती अशी समिती बोलते। मग तशो समितीनं कोर्टमा सांगीस हा मग दावा सोडणारा हलबा कशो? हो, मार्मिक प्रश्न विचारू तुम्ही। हा? काही लोकमांना काही कर्मचाऱ्यांना शपथपत्र देईसही हा पण उन्न कोणतं परिस्थितीमा देईस अशो काय भय? अरे जेक बापना उला हलबा हलबी बलकुन्या टाकीस पण बापला खोटा ठराईल पोऱ्यावरनं खोटाच ठरेल का नाही लिहिकने देईस तर अशी कोणती घटना घडी होती तुला शपथपत्र देब लागेल? एको विचार नाही करब लागल ना। जर तू नोकरीमा आहास तुला चुकीक पद्धतीनं इनव्हॅलिड करत आहात इनव्हॅलिड करेबर त्या तोरी नोकरी गई मग अशा परिस्थितीमा अब मला पोटपाणी तर हवा तर मग अब काय दे टाकतून लिही कुण्या या मानसिकता वकी भाई वकी जिंदगानी चांगली राहिली पाहिजे बोल कुण्या ये आड वन माणूस भरत्या नाही वन कर्मचारी भरत्या नाही समाज भरत्या नाही जेनं करबला लगाईस वक भरत्या म्हणजे मी मोर मायक पोट भितुरलं जन्मे आणि आज मी बोलतो की मोर बाप वेगळंच आहा मोरी मायकी इज्जत गई का नाही आणि वक इज्जत गई यासाठी कोण गुन्हेगार पोऱ्याने सरकार 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 कारण की लिखिना मानेस। मला एक सांगतो वसु पाटील बलकुने एक होतो सह आयुक्त मग एक पाठक बलकुण्या बाबूही होतो शरद चव्हाण बलकुण्या सिनियर रिसर्च ऑफिसर होतो शरद चव्हाणना एक पत्र कमिटीला पाठाईस TRTA पुणेला तेव्हा लिहीस की यो पाठक बाबू हे जे इनव्हॅलिड वाला लोकमान हा जे आपलं व्हॅलिडिटीसाठी प्रकरण समिती समोर देत उनला जवळ बोलावं को अरे तू लिहून दे मी माझ्या जमातीचा दावा सोडला आहे नाही तर तुझ्यावरती गुन्हा दाखल करेन असे बलकुन्या उंक चाललं शपथपत्र लिहून देईस लिहिबला लगाईस आणि यो सपा लेखी देईस शरद चव्हाणना आपलंच अधिकारी का विरोधमा तुम्ही जर वो बाचे तर लक्षमा आवता की चूक आपलं कर्मचारी की नस जो षडयंत्र रचत आहात पण षडयंत्रला बळी ये लोकमान पड्या आणि खोटी माहिती ही कोर्टमध्ये जर शपथपत्र आपण देखेन किंवा देईन सगळं को सुद्धा एकच कसे काय शक्य आणि कोणतं पोरे आपला बापला खोटं बोल परिस्थिती तशी निर्माण करीस म्हणून खोटो आपण नसत खोटो काम करणारा आहात तपासणी समिती मी अगोदर बोलले ना TRTI बरत्या कवडी को विश्वास नस कवडी म्हणजे मोठो मुजोर खरो बनवा बनवीवाला म्हणजे काय बलकुन्या शपथपत्र लिहून देईस वगैरे हे काही नाही। आणि दुसरी गोष्ट शपथपत्र जरी लिहून देईस तरी वो वकसाठी लागू पडतं वक कुटुंबासाठी लागू पडत नाही यो उच्च न्यायालय बोलतं मी नाही बोलत उच्च न्यायालय बोलत बरोबर बोलतं कारण उच्च न्यायालयाला सगळी परिस्थिती माहिती इनकी बनवा बनवी माहिती बिल्कुल हाईकोर्ट का जजला माहित भाई गया कि ये TRTA कसे काम करतो हाईकोर्ट को ऑर्डर नहीं पाड़ा वो ये TRTA का मानुस में
बलकुण्या टीआरटी की पूर्ण लेखाजोखा एखादं सरकारनं जर खरोखरच तुला जर वाटत येणं टीआरटी आहे की पूर्ण चौकशी जब पासलं या समिती स्थापन भई तब पासलं आजपर्यंत की किती लोकमांना व्हॅलिड करे किती लोकमांना इनव्हॅलिड करे की पूर्ण जंत्री जर तपासणी करी सीबीआई सीआईडी की तरफ से तर इनकी पूर्ण चाचू माचू हो जा इतका बेकार लोकमान भरे आहे मला तर असे वाटतं की इनको ये ट्राइबल डिपार्टमेंट इनको पाठ राखांतर नहीं करा नहीं भाई इनको हटाओ बलकुण्या होऊ शकते असेही होऊ शकतं नाही तो कोणतो अधिकारी आहात दंड भयभर त्या पुन्हा पुन्हा तो वोच काम करणारा हो पण शकतं परंतु या वस्तुस्थिती है शपथ पत्र के बारे में कि इन्होंने जानबूझ के लिखवा लिया बस खूप चांगलं उत्तर देव तुम्ही ना सरकारनं जे को नोंद में चूक भई होती उनको सेकंडरी स्कूल कोड प्रमाणे दुरुस्त की संधी देईस होती तरी दुरुस्त का बरं करीच नाही वय हलवा नव्हता का हा अशी बलबला जागा नस काय हलबा नस असे बलबला उनक जवळ जागा आहा कारण वैन संधी दीस हो अब मी कोणतो जिल्हा को गडचिरोली जिल्हा को हो सरकारनं सेकंडरी स्कूल काढीस हो वकमा काय तरतूद करीस प्रत्येकच समाज का माणूस पर्यंत जाता काय मग अशी तरतूद करीस को गाजा बाजा करणं कोणको काम हा सरकार कोण असं काय हो मग सरकारनं असे करीस होतो काय नाही म्हणजे मला दिशेने सरकारनं करीस राहा मला दिशेने बरेच लोक मला नाही दिशा हा अब दुसरी गोष्ट क्षेत्र बंधन को आहे हो नाही काय क्षेत्र बंधन मा आमरो गडचिरोली जिल्हा होतो हो ठीक आहे परंतु भंडारा नागपूर चंद्रपूर वर्धा हे जे आपला पूर्व विदर्भवाला जिल्हा आहा फक्त तात्पुरतो बलकुणे सांगतो इनला क्षेत्रबंधन मा होता येई वो 77 मा 20 जुलै 77 ला रद्द भयो तर इंक जवळ दुरुस्ती करण्यासाठी काही गोष्ट होती काय कारण तुम्हाला आरक्षणच तपासलं लागू भय ऍक्ट 108 1976 मग अगोदर की गोष्टच नव्हती होत तुम्ही 1971 1981 च्या जनगणनेप्रमाणे तुम्ही त्यांना द्या बरोबर आहे की नाही जर तुम्हाला आरक्षणच नव्हतं तरी तुमरी नोंद हलबा आहात तुम्ही येणं सेकंडरी स्कूल कोड को काय फायदा आहा दुसरी गोष्ट शासननं 1977 मा एक परिपत्रक काढीस होतो वन परिपत्रक मा काय लिहिस लिव्हिंग सर्टिफिकेट मध्ये जे काही नमूद असेल किंवा त्या माणसाची कास्ट सर्टिफिकेट मध्ये जर नमूद असेल तर तो व्हॅलिड पुरावा ग्राह्य धरण्यात यावा हे 1977 ला काढलं मग 1977 ला काढलं तर मग त्या सेकंडरी स्कूल कोडच्या नियमाप्रमाणे दुरुस्त करण्याचं काही कारणच नव्हतं बरोबर काही कारणच नव्हतं ना म्हणजे हे जे शासन म्हणते की तुम्ही का बरं दुरुस्त केलं नाही चूक आहे काही सुज्ञ लोकांनी आपलं समाजमध्ये जे काही सुज्ञ लोकांना ज्याला समजे थोडंसं की बा दुरुस्त करबला पाहिजे उन्हानं दुरुस्त करी पण आवश्यकता नव्हतीच नाही होती आवश्यकताच नव्हती मुळ प्रश्नच नाही दुसरी गोष्ट अजून अशी आहे की जर सर्वोच्च न्यायालय बोलतं की तुम्हाला पुरावा काढबो को अधिकार नस तर तुम्हाला ये बोलबो को अधिकार कोणी दिस आहा का नाही बरोबर आहे म्हणजे नियत जर तुमरी चांगली देवकी तर या गोष्टीला काही आधार नस आणि जर नियत माच खोट आहा देबकोच नस तर तुम्ही काहीही देवा ना बरोबर तुम्हाला एक सांगतो एक जण की अशीच केस होती नोकरी भरत्या की आपलो समाज को नाही अच्छा दुसरा समाज को अर्ज करीस दुसरा दिवस व्हॅलिडिटी भेटी बोला कोणतो नियम लागे एकच दिवस को
हा वाला कोणतो नियम लागे हम्म. आणि तुमला नियम कोर्ट कचेरी. कोर्ट कचेरी जाय. हे सगळ्या बाबी जर आपण विचारात घेतल्या, काही जमातीच्या विरोधात एक षडयंत्र, कुटील कारस्थान रचल्या जात आहे हे दिसून येते. उद्या सकाळ जर आपण भलीन आपलं लोकमान्य हा. ठीक आहे बा, तुम्ही आम्हाला हलबानी समजत, आमरे जनगणना तुम्ही ओबीसी मा टाकतो, कधी आम्हाला ओबीसी बोलतो, आणि ओबीसी का लोकमान्य जर बलीस हा. एक तर ओबीसी 52-55% आहात, हो 27% आरक्षण भेटतं, हो 27%. 27% आरक्षण भेटतं. हा. पुन्हा ओकमा मराठा लोकमान जातं, हा. म्हणजे पुन्हा लोकसंख्या वाढतं तरी 27%च राहतं. हा. वकमा अन्यायग्रस्त 33 का 65-70 लाख लोकमान हा. शेड्यूल ट्राईब की लोकसंख्या जी आहे हा आपण सगळे धरकून या वा जवळपास 1 कोटी 10 लाख 1 कोटी 11 लाख आहात. बरोबर. वकपैकी 65-70 लाख लोकमान यांना एक खोटं खोटं बोलतं. वय पुन्हा ओबीसी मा जर जहा तो ओबीसी बर त्या अन्याय नाही होणार काय? मग एखादी जर ओबीसी की संघटना उद्या सकार भलीस की इनला ओबीसी मा नको टाको, म्हणजे तुम्ही ओबीसी मा नसो, तुम्ही एसटी मा नसो, मग तुम्ही आहात का? आपण इतकं पिछडो आहात की अजून गुलामगिरी चालत जात आहात. अजून गुलामगिरी चालत जात आहात. हे कामा तरी थांबे पाहिजे. सरकारने एक वरत्या चांगलो मुद्देसूद जे काही पुरावा हा, इतिहास हा, ऐतिहासिक पुरावे हा, संदर्भ हा, तो विचार करून या आमला आमरो संविधानिक हक्क देवला पाहिजे. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण आदिम रंगभूमी व सांस्कृतिक प्रतिष्ठान को यो कार्यक्रम में आयो, पॉडकास्ट में तुम्ही चांगलं उत्तर देव. तुम्ही खूप एनर्जेटिक कार्यक्रम वाटे आम्हाला, आणि तुम्ही जो उत्तर देव वो खरंच आपलं समाजला या सगळ्या गोष्ट की जो चर्चा भैया याची गरज होती. मी पुन्हा एकदा अजून एक वेळा तुमचं धन्यवाद बोलतो. खूप खूप धन्यवाद. जय आदिम. जय